तर राजकारणी आणि त्यातही सत्ताधारी कायद्यापेक्षा मोठे आहेत असं काहीसं चित्र अनेक दशकं आपण पाहत आलो आहोत। त्याला छेद देण्याचा प्रयत्न भाजपच्या एनडीए सरकारने केलाय। कोणालाही चुकीला माफी न देणारं एक घटना दुरुस्ती विधेयक अमित शहांनी लोकसभेत मांडलं। राज्य आणि केंद्रातले मंत्री, मुख्यमंत्री एवढंच काय पंतप्रधान सुद्धा या कायद्याच्या कक्षेत येणार आहेत। विरोधी पक्षाने मात्र या विधेयकाला जोरदार विरोध केलाय। कोणतं विधेयक आहे, का दुरुस्ती होतीये आणि का विरोध होतोय, पाहूया। माननीय सदस्य, ये संसद के अंदर आपका तरीका ठीक नहीं है। माननीय सदस्य, आप बिल पर बोलिए, 2 के नियम के तहत बोलिए। नीतीश कुमार। गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये 3 घटना दुरुस्ती विधेयकं मांडली। या 3 विधेयकांपैकी एक होतं 130वं घटना दुरुस्ती विधेयक। पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना अटक झाली किंवा 30 दिवस तुरुंगात काढावे लागले तर पद सोडावं लागणार अशी तरतूद या विधेयकात आहे। या विधेयकाला विरोधकांनी कडाडून विरोध केला आणि एकच गदारोळ सुरू झाला। गदारोळ एवढा वाढला की विरोधकांनी हातातले कागद फाडून अमित शहांच्या दिशेने भिरकावले। नाम निर्देश किए जाने वाले इस सभा के 21 सदस्य और उपसभापति द्वारा नाम निर्देश करने वाले 10 सदस्यों के मिलकर बनने वाले सभाओं की असदुद्दीन ओवैसी आणि मनीष तिवारी यांनी विरोधाला सुरुवात केली। ये हमारी डेमोक्रेसी के लिए, ड्यू प्रोसेस के लिए, बल्कि भारत को एक पोलिस स्टेट बनाने का काम बीजेपी सरकार करना चाहती है इन तीनों बिलों के जरिए, जिसकी हम पुरजोर इसकी मुखालिफत करेंगे। और ये अनकॉन्स्टिट्यूशनल है, ये बिल्कुल अनकॉन्स्टिट्यूशनल है। आप हर चीज आपके हाथ में, सेंट्रलाइज आप अपने हाथ में कर रहे हैं, माने आप पिक एंड चूज करेंगे। और बीजेपी ये भूल रही है कि कब तक सत्ता में रहेंगे आप, कभी ना कभी तो निकलेंगे ना। तो पावर इटर्नल तो छोड़ी है कि ये आपके खिलाफ भी इस्तेमाल होगा। इस तरह का एक कोशिश की जा रही है, हम इसकी मुखालिफत करते हैं। अमित शहांनी विधेयक जेपीसीकडे पाठवण्याची तयारी दाखवली। धर्मेंद्र यादव यांनी महाराष्ट्राचं उदाहरण देत भाजपवर टीका केली। काँग्रेसच्या केसी वेणुगोपाल यांनी तर अमित शहा गुजरातमध्ये मंत्री असताना त्यांना झालेल्या अटकेचा मुद्दा उचलला। माननीय गृह मंत्री जी, बहुत नैतिकता की बातें कर रहे हैं आप। आपने भाषण दिए थे चक्की पीसिंग, महाराष्ट्र में जिनको लेके डिप्टी सीएम बना के घूम रहे हैं आप। इसलिए अध्यक्ष जी, मैं इस मौके पर कहता हूं, ये बिल संविधान विरोधी, मूल अधिकार विरोधी, न्याय विरोधी। This bill is to sabotage the basic principle of the constitution of this country. Sir, BJP people are telling this bill is to bring morality in politics. Can I ask a question to the Honorable Home Minister? When he was the Home Minister of Gujarat, he had been arrested, sir. Whether he took the morality of that point of time, त्याला अमित शहांनी उत्तर दिलं, खोटे आरोप असूनही आपण तात्काळ राजीनामा दिला होता आणि दोषमुक्त होईपर्यंत कोणतंही जबाबदारीचं पद स्वीकारलं नव्हतं याची आठवण करून दिली। मुझ पर झूठे आरोप लगाए, तब अरेस्ट होने के पहले मैंने नैतिकता के मूल्यों का हवाला देकर इस्तीफा भी दिया। और जब तक मैं कोर्ट से निर्देश नहीं हुआ, कोई संविधान पद मैंने स्वीकार नहीं किया। ये क्या सिखाते हैं नैतिकता में? मैं तो इस्तीफा देकर गया था और मैं तो चाहता हूं कि ये नैतिकता के मूल्य बने। हम ऐसे निर्लज्ज नहीं हो सकते। ज्या विधेयकावरून रान उठवलं जातंय ते नेमकं काय आहे पाहूया। पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री किंवा राज्यमंत्र्याला 5 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर अटक केली जाणार। अटकेनंतर सलग 30 दिवस तुरुंगात राहिल्यास पदावरून हटवता येणार। अटकेच्या 31व्या दिवशी राजीनाम्याचं बंधन, अन्यथा हकालपट्टी होणार। 5 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये अटक झाली तर पद सोडावं लागणार। सत्तेचं गुन्हेगारीकरण रोखणं, तुरुंगातून सत्ता चालवणं, पदांचं अवमूल्यन टाळणं यासाठी हे विधेयक आहे। नैतिकता न बाळगणाऱ्यांना कायद्यानं पदावरून हटवता यावं म्हणून हा कायदा आहे। केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधानांच्या सल्ल्यानं राष्ट्रपती हटवणार। मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास त्यांना पदमुक्त केलं जाणार। राज्यांच्या मंत्र्यांना 31व्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानं राज्यपाल हटवणार। तुरुंगातून निर्दोष सुटल्यास पुन्हा मंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदी नियुक्त होता येणार।
या विधेयकावरून विरोधक सरकारवर तुटून पडले. हे विधेयक हुकुमशाहीचं शिखर असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. मनोज झा यांनी तर थेट चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांना सावध राहण्याचा इशारा दिला. हा कायदा आणलेला आहे विरोधी पक्षाच्या सरकारमधले मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना घाबरवण्यासाठी. त्याच्यामुळे त्यांना आता मतचोरी करून निवडणुका जिंकता येणार नाही. अशा परिस्थितीत राज्यामध्ये अनेक सरकारे विरोधी पक्षाची येतील. ती सरकार पूर्ण पक्षांतर करून भाजपमध्ये आणता यावीत म्हणून हा कायदा. फर्क बहुत कानून में महत्वपूर्ण है. आरोपी और अपराधी, एक्यूज्ड, कन्विक्टेड, उसको खत्म कर दिया. तो संभवतः विपक्ष मुक्त लोकतंत्र की जो आपकी अवधारणा है उसको अमली जामा पहनाते हैं. मैं आगाह करता हूं चंद्राबाबू नायडू जी को, नीतीश जी को, संभल के रहिए. और कुछ इनके स्वयं की पार्टी में भी शायद उनको भी निपटाने की ये योजना है. एमपी फाड़ा है, उसको लिए हम नहीं फाड़ा है, लेकिन वो छोड़ो, फाड़ा तो है, फाड़ा तो क्या है, ये अनकॉन्स्टिट्यूशनल बिल, इसको क्या करेगा, तोड़ेगा ना, नहीं क्या करेगा. ठीक से ठीक किया, जो किया ठीक किया, मैंने नहीं किया, लेकिन जो किया उसको सलाम जानता है पूरा. हे विधेयक नेमकं का आणलं जात आहे त्यावर एक नजर टाकूया. सध्या अटकेतील मंत्र्यांना हटवण्यासाठी कायद्यात तरतूद नाही. अटकेनंतरही पद कायम राहतं. तुरुंगातून कारभार चालवल्याची उदाहरणं आहेत. ते टाळण्यासाठी हे विधेयक आणलं गेलंय. सध्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पद सोडणं कायद्यानं बंधनकारक नाही. अरविंद केजरीवाल 177 दिवस तुरुंगात असूनही मुख्यमंत्रीपदी कायम होते. दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन हेही कित्येक दिवस तुरुंगात असताना मंत्रीपदी होते. तामिळनाडूचे माजी मंत्री सेंथिल बालाजी तुरुंगात असतानाही मंत्रीपदी होते. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक तुरुंगात होते तरी मंत्रीपद कायम होतं. खातं दुसऱ्या मंत्र्यांकडे दिलं तरी ते बिनखात्याचे मंत्री होते. नव्या घटना दुरुस्तीला विरोध का होतोय ते पाहूया. ईडीसाठीच्या पीएमएलए सारख्या कडक कायद्यामध्ये जामीन मिळवणं महाकठीण. केवळ आरोपांखाली अटक झाली तरी राजीनामा द्यावा लागणार. 1 महिन्यात जामीन मिळवण्यात अपयश आलं तरी राजीनामा द्यावा लागेल. नंतर निर्दोष सुटले तरीही सुरुवातीला मंत्रिपद जाणार नाही म्हणायला विरोधकांपैकी शशी थरूर यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. खरं तर राजकारणाचं गुन्हेगारीकरण कमी करण्यासाठी हे विधेयक मदतीचं ठरू शकतं. मात्र विरोधकांना यात काहीतरी काळबेरं दिसतंय. मंत्री आणि मुख्यमंत्री तुरुंगात गेले तरी त्यांना मंत्रिपदी कायम ठेवणं हे सुदृढ लोकशाहीचं लक्षण कोणीच म्हणणार नाही. यात नेमकं काय राजकारण आहे ते समजायला काही काळ जाऊ द्यावा लागेल. राज्यघटनेतील हा बदल अशा प्रकारे आणण्यामागे मोदी सरकारचा उद्देश काय या प्रश्नाविषयी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. भ्रष्टाचाराचा मुद्दा भाजपकडूनच स्वतःच्या इनकमिंगमुळे इर्रिलेव्हंट झालेला असताना तो पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न केला जातोय का, किंवा दुसऱ्या बाजूला मित्र पक्षांना आणि शत्रू पक्षांनाही घाबरवण्यासाठी काही संकेत दिले जात आहेत का, अशा वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली.